निवडून यावं असं का वाटतंय त्यांना, तर तिन्ही जी उमेदवार आहेत ना यांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट जनतेशी आहे आणि हे डायरेक्ट त्यांची ना जनतेशी जोडलेलं आहे, त्यामुळे बरेचशे मतदारांना कन्फ्युजन सुद्धा होणार आहे हे पण सांगता. म्हणजे या इकडे या, उमेदवार आले बघा, या इकडे. काय म्हणता, उमेदवारांना आणलं का इकडे? या या या, अहो या, तुम्ही बोला की, तुमची पहिली ओळख सांगा, या इकडे. नमस्कार, मी आकाश पवार. मी स्वराज नमस्ते आणि ओबीसीचा अधिकृत उमेदवार म्हणून इंदापूर विधानसभा लढवतोय. तर माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. तर गॅस सिलेंडर समोर पडत आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतोय. बरं, आता तुम्हाला नाही विचार, तुमच्या समर्थकांना विचार, कसं काय वातावरण आहे? ह्यांचा जर मुद्दा जर तुम्हाला सांगायचा राहिला, 2019ला क्यार महाचक्रीवादळ आलं होतं. हजारो शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं होतं. महसूल विभागाने 34 जिल्ह्यातील फक्त 325 तालुक्यालाच शेतकऱ्यांना माफी दिली होती. 24 तालुक्यांना माफी दिली नव्हती. त्या मुद्दा मी उपस्थित केला होता आणि तो मुद्दा अधिवेशनामध्ये सदाभाऊ खोत, प्रसाद लाड आणि गोपीचंद पडे ह्या 3 आमदारांनी माझा मुद्दा उचलला होता. अमर रेखाट, सुराज निमाणकर. मग विद्यमान आमदार झोपले होते का? त्यांनी इंदापूर तालुक्याचा विचार का नाही केला? इंदापूर तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाहीये. ती कर्जमाफी आकाश भावांनी माझ्यामुळे झाली आहे. आणि विधान परिषदेमध्ये तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता. इतर आमदार मुद्दे म्हणतात इंदापूर तालुक्याचे, मग इंदापूरचे आमदार काय झोपा काढतायत का? हा आमचा साधा प्रश्न आहे. बरं, एकंदरीत वातावरण सांगा. मुद्दे तर ह्यांचा आम्ही भरपूर प्रमाणात सोशल मीडियाला सर्व गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे गॅस सिलेंडरला आणि मी स्वतः त्यांचा प्रचार करत आहे. आणि मी पण बऱ्याचशा लोकांची कामं केली. मी तर मुंबईलाच असतो, तुम्हाला तर माहितीच आहे. मंत्रालयामध्ये माझ्यासारखे मंत्री महोदयांशी, इतर लोकांशी सारखी गाठीभेटी चालूच असतात आणि अनेक आंदोलन केली आणि त्यांना चांगलं वातावरण आहे. 25 ते 30 हजार मतं त्यांना मिळाली. 25 ते 30. एकदा तुमचं चिन्ह सांगा, नंबर सांगा. चला, मी आकाश पवार, माझं गॅस सिलेंडर चिन्ह आणि 5 नंबरला माझं बटन आहे. चला, 5 नंबरला झालंय बरं का? ओके ओके, चला, ओके, धन्यवाद. चला, ओके. काय म्हणतात, आता काय आला प्रश्न, आता विचारलं ते सगळीकडे विचारलं, ते उमेदवार होते त्यामुळे थोडा वेळ गेला तिथे. काय एकंदरीत वातावरण आहे निमगाव केतकीमध्ये? नेते मंडळी एक झालेत, गॅस सिलेंडर चालेल आता गॅस सिलेंडर चालू बघा. हे आले म्हणून झालं का कसं? ना ना, आमच्या वस्ती पूर्ण गॅस सिलेंडर चालेल. काय सांगता? हो बघा, आकाश पवार आता आले आणि त्यांचं लगेच इथं सांगण्यात येतं की गॅस सिलेंडर चालेल. असू द्या, पण जाऊ द्या, तुम्ही इथलेच का? आम्ही इथले. मग आता एक माझा विषय काय माहितीये का, नेते सगळे एक झाले हो इथं, आम्हाला तो विषय काढायचा. नेते एक झाले, जनता आहे का बरोबर त्यांच्या? आमच्या इथं तर गॅस सिलेंडर चालेल बघा. नाही, गॅस सिलेंडर आहे की. निमगावातले नेते एक झाले, जनता नेत्यांच्या मागे आहे का? हा साधा प्रश्न आहे. ते माहित नाही आपल्याला. नाही माहिती. चला, असू द्या. इकडे आत नाही ना काय? चल इकडे जाऊ आणि या इकडे या. आता गाडी ती चालू होईल बरं का. गाडी, मी माझा माईक बघितल्यानंतर ह्या गाडी चालू झाली. दुसरी गाडी आली. हो बाबा, थांबा की राव, थांबा की 2 मिनिटं. 2 मिनिटं आम्ही, तुम्ही आहे म्हणून आम्ही आलो इकडं. काय कोणाचं वातावरण नाही इकडं? वातावरण काय कोणा सांगता? नेते मंडळी झाली की तुमच्या गावात? एखादा गावात एक नेते मंडळी झाली की सगळी झाली म्हणा, पण काय जनता आहे का त्यांच्या मागे? नेत्यांची नेत्यांचं तर महाग आता तर नाही. मग नाही, जनता नाही. नाही, जनता त्यांचं ऐकणार नाही कोण, असं आहे का? आता काय तसं सांगावं त्यांचं आता. पण ठीक आहे, अख्ख्या तालुक्यात निमगावर लक्ष आहे, कारण हे सगळे विरोधक एकत्र झालेले. बरोबर, एकच वाक्य, तुम्हाला कोणाचं तुम्ही समर्थन करताय म्हणणार नाही, पण सगळ्या नेत्यांच्या मागे जनता आहे का एवढंच विचारायचंय मला. हो किंवा नाही?